मध्ये बसवतो.
झालं तसं त्याने केलं. तसं ते वागलं. वनवास निर्माण करावा. एका त्याच्या संसाराचं वाटोळा करून पण समाधान न झाले. आता हवंय तुला काय करमत आणि आज निर्णीचा न्याय असेल तर मीच का माझ्या मुलीच का. बाबा आता कोण काय बोलले तुम्हाला. दाजी उद्या बोलू म्हणते ना आपण. आता तुम्ही जेवण शांत झोपा जा. जाईल तुझ्या मी आता शांत बसणार नाही. अरे दाजी काय म्हणाला तेव्हा बाईची बायको माझ्यासाठी काम करू नाही तर त्या घराला हात धुवायची मुळात होती पडायची. आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची काळजी होते म्हणून शांत राहील. आणि याचाच फायदा जे आपण पुरण घेतलं आणि माझं घर झालं नव्हे तर दहन केलं माझ्या सर्वच राहते. बाबा हो आता का असा त्रास करून घेताय. का झालेल्या गोष्टीचा सतत विचार करताय. कारण आजही या गोष्टी चर्चेला घेतल्या जातात. माझा संसार कसा उद्ध्वस्त झाल्याची चर्चा अगदी नव्यानं होते. पण माझ्या झालेला अनेक गुन्हा दिसत एखाद्यावर झालं अनेक पडायची डोळच मृत्यू कसं आहे वाटेल तसे वक्तव्य करण्याचं तुला. दाजी तुम्ही जुन्या आठवणीला उजाड देताय आणि उगाच स्वतः त्रास करून घेताय. अरे त्रास होतोय मला. सर्व माझ्या दानात फळफळ काय त्यावेळी माझी रंगमा होती तेव्हा तिचा मला आदर वाटायचा. आणि ती सुद्धा अशांत वातावरणात जन्माला शांत झाली कायमची. बाबा सांगू ना अरे बरं तू सांगितलंस ना माहिती आहे मला. पण आता थोडा वेळ बाहेर थांबा ना. आम्ही म्हणून भाग बघायचो मैत्री राहून दाजी आमची मार माहिती का तुम्हाला. अरे फक्त थोडा ओके चल दे. तुम्ही तुला मी काय सांगितलं होतं मला इतकं कोणताही पर्यटन नको आहे म्हणून. मग काय कसं चालणार आहे. मी आहे ना आजपर्यंत तुला उलटी ठेवलाय का मी. तसं नाही बाबा. एक पुढे बोलायचं सांगतो तेवढं करायचं समजलं. काय चुकीचं बोलले काही चुकीचं नाही पण तू आता बोलून समजून घ्यायचं मानसिक आहे का. अरे पण त्यांना समजायला नको का. त्यांना आता काम नाहीये. घरात पैसे नाही म्हणून मला कोणते काही करता येत नाही. आणि मग अशा परिस्थितीत काहीतरी करायला हवंच ना. अगं तुझ्या काही करण्याचं त्यांचा विरोध नाही. फक्त आपल्या मुलीच्या काळजीपोटी बोलतात त्या. जा तुला समजावून सांगतो तुझ्या दिव्या. अगं नको मला लावून. त्याला खरंच मी कपाळ करेन की ऐका नाही असं नाही बोलायचं. मला जन्म देऊन आई गेली त्यामध्ये माझा काही दोष होता का. दिव्या अगं या तुझा काही दोष नाही हे दाजी नाही मानते. पण आपल्या पत्नीचं अशा पद्धतीने जाणं ते नाही करू. त्याशिवाय इतर लोकांनी दिल्या त्रास आहे ना त्यामुळे त्यांची चिडचिड होती म्हणून ते राहतात. त्यांनी रागवलं पण एकदा तरी मला माहिती जवळ दिव्या आपण स्वच्छ राहिला हो जेवले आणि झोपले. सांगतो मी काय
आपल्याकडे पाहुणे आले. मग सांग, पाहुण्यांच्या आपण असं वागायचं का? पाहुणे आहेत. नमस्कार माफ करा. आईला मारू आता माफ करा बोलतो. शांत बसले नको. अरे ओके बाबा बोलू नको. आणि तुझा पण तुला शांतपणे करायची काय गरज होती? रमण नीट बोलत होता ना. ते बघा, तुम्ही दोघंही शांत करा. सूर्या, दाजू कुठे? झोपले का? नेहमी ड्रिंक घेतात का? नाही, केव्हा तरी. पण तू असं का विचारतो? अरे एवढी ड्रिंक घेणं योग्य नाही. कारण आम्ही नसतो तर त्यांच्या जीवावर भेटला असता. म्हणजे इकडे येत असताना वाटेत तोंड लावून पहिले आम्ही पाठवत होतो म्हणून डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्याला चालता सुद्धा येत नव्हतं. खरंच तुमची खूप मेहरबानी झाली. निर्माण कसली? माणूस म्हणून कर्तव्य नाही का ते? उद्या समजून सांगतो मी त्यांना. ओके, बरं रमण, तुम्ही पण आता जेवून घ्या. मी निघतोय आता. सुमे, दिव्या, मी निघतो. रमण मी पण बेस होता विनाकारण बाबाने तुमचा अपमान केला. नो, इट्स ओके. समजू शकतो आम्ही. हाय देवा. हो, नमस्कार. नमस्कार नमस्कार मित्र होणार का माझा? मला नाही मानत होता मित्र मला नाही माहिती मला नाही करत थोडंसं माहिती जरा शांत हो, शांत हो. मी नाही अरे असं पण करतं ना मला सांग. अरे मीरा, असं नाही वागायचं असतं देवा. अरे हो बाबा, शांत हो, शांत हो. हा नको. अरे दाजी बिजी उठल्या तर ओरडते परत तुला. शांत हो. बरं बरं, तू जेवायला येतेस ना? आम्ही आता दाजी उठायच्या आधी जेवण घेऊया. जायला पाहिजे अरे बाबा शांत हो. सुमती काय चाललंय का बाहेर काही नाही बाबा, काही नाही. अजून काय करते बाहेर काय नाही, पण तुम्ही कशाला उठलात? नाही मी तिथं झोपतो आणि तुला झोपायचं नाही करे आणि तिला काही तारीफ मोजायची सजा दिली का? जा म्हणा खाऊन घ्या आणि झोपा, नाही तर ती तेवढ्याच कामाची आहे. अरे रमण हो दाजी, बाबा का उठा तुम्ही? हो, आपलं देव आहे देवा. आज देव आहे अरे मग आज कुठे गेला? अहो, तो काही तिथे उठे बसलाय. अहो, आपलं देवा. देव आहे बरं तू काय जेवलाय? तुला जायला सांगितलं होतं ना? अहो, मी कधी कधी झोपतो नाही का इथे. तू अरे तू कधी थांबला होता? अरे तू तर काल चालला आलं म्हणजे मला पण विसरलात ना? काय दाजी तुम्ही पण? अहो, मी सूर्या. तू सूर्य आहे हा, मला असं का दिसतंय? मला जास्त खाते येतात. झोप आला.
ए देवानंद, देवानंद. अरे काय झालं? का बडबड करत होतास? असा का वागतोस रे? तुला कसला त्रास होतो? बोल ना. मला माहिती आहे तू वेळा नाहीयेस. तुला वाटतं मी वेडा नाही हो, पण सगळे मला वेडच म्हणतात. ते सगळ्यांना सगळे वेळ आहे. दाजी चल आता. दिव्या तू रुवा पुढे मी आलो. आता काय राहिलं तुझं? तू रुवा ना पुढे मी येतो तू लवकर ये. हा हा सुमती सुमती बाहेर आहे. सुमती बाहेर आहे. तिथेच एवढं समजावून पण कळलं नाही ना. अरे पण मी एक मिनिट गप्प उभा राहायचं. बाबा, अहो असं काय बोलताय? असं उद्धटपणा लागलं तर वाईट काय वाटत आहे ना? याचा विचार मी करत नाही आणि तुम्ही करू नकोस. दाजी रमण आलं त्यानं निघून ठेवतो. शांत उभा राहायचं. कोणी बोलायचं नाही. गप्प निघून जायचंय कोण. हो दाजी रमण आले की निघतो आम्ही. बाबा, जेवढं लवकरात लवकर निघता येईल तेवढं निघा. चल बाबा, तिथे. असं काय करताय? तुम्हाला त्यांना तिथे ठेवून घ्यायचं नसेल ना तर नका घेऊ, पण त्यांच्याशी असं वागू तरी नका. अशी कसं बोलायचं हे तू समजवणार का मला? मी काही समजत नाहीये तुम्हाला. हो, पण बाबा तुम्हीच विचार करा, आपण त्यांच्याशी असं वाईट वागलं तर कसं वाटेल त्यांना? नाही, तुम्हाला ना तसं ऐकायलाच यायचं. तुम्हाला सूर्य आला ना की तो सगळं समजावून सांगते. ते कोण 2 दिवस माझ्या कोणाच्या आयुष्यातले लोक आहेत मला. कारण सांगितल्या गोष्टीची पुनरावृत्ती लोक मला आहे खरा. काय घडलंय या घरात? ते मी सांगत तुला जवळच वाटत नाही आणि तू कोण होतोस ते मला विचारणार. माफ करा दाजी, मी सांगावा असा आग्रही नाही माझा. आणि जर चंद्र प्रश्न विचारला जातो तसा मी विचारला होता. सॉरी. बस झालं बोल. मग आता तो निघाला तर फार वेळ पाहिजे म्हणून माझ्यावर. बाबा, हो का असं करताय? गप्पा बस. हो, ते नुसतं पर्यटकच आहेत ना. हो, 2 दिवस राहतील आणि त्याच्यात जेवणापर्यंत आपल्याला पैसे मिळतात ना, त्याच्यावरच घर चालतंय आपलं. अगं सूर्य अजून बाप झाला नाही. तो काही मला शिकवणार. नाही. अगं बाप आहे ना तुमचा. अगं मुलींच्या संरक्षणाची कुंपण होताना काय तळमळ होत असेल या बापाच्या मनात. आपण समाजात त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीला कोणी कसंही बोलून माझ्या मुलीला बदनाम करतील याचीच भीती वाटते मला. म्हणून इथं मला कोणी नको. आधीच कलंकित केलं या समाजाने खूप कुशल केली. अगं ती सहन केली. अगं वाट्याला आलेले खूप मुकाटे बसले. ते पण आता श्वासशक्ती नाही होत आणि माझ्या तेव्हा हात जोडतो. हे माझ्या या मुलीची माझ्या या घराची काळजी आहे मला. हो, एवढा विचार करता तुम्ही आपल्या मुलीचा. माफ करा बाबा. दाजी नका काळजी करू. आम्ही आजच चालू करू. आम्ही इथे असलेले तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोचणार असेल तर आमचं जाणे उचित ठरेल. पण राघवनानुसार तरी बोलू. आम्ही इथून गेल्यावर कुणीही कसंही बोलून माझ्या मुलींना बदनाम करतील अशी समाजाविषयी वाटलं भीती संपुष्टात येईल. किती दिवस दूर ठेवणार समाजापासून आपल्या मुलींना? समाजाला चर्चाच करायची आहे, पण आम्ही नसणार आहोत. आम्ही गेल्यानंतर सूर्य आहेच. तोही इथे येत असतो. आणि सूर्य माझ्या मुलासारखं आहे. नाकारायचं नाही मला. खरंच सूर्य चांगला मुलगा आहे. त्याच्यावरच काय तुमच्या मुलींवर सुद्धा विश्वास आहे आणि असाही नाही वा. मग समाजाचं काय घेऊन बसलं? त्यांना जसं हवं तसा अर्थ लावून विचार करतात. त्यांच्या दृष्टीला दिसेल आणि मनाला पटेल त्याला ते जास्त महत्व देतात.
आणि गंमत म्हणजे आपण ज्याला जास्त महत्व देऊन आपला आत्मविश्वास गमावतो आणि स्वाभिमानावर शंका घेतो. दाजी, समाज हा चर्चा करण्यासाठीच असतो आणि तो करतच राहणार. त्यांना विषय द्यावे लागत नाही, तर त्यांचे ते निर्माण करतात. आपण स्वतःला किती जपलं तरी किंवा तुमचा स्वतःवर आणि स्वतःच्या मुलींवर विश्वास असेल ना, तर समाज काय म्हणून याचा विचार करून स्वतःचं नुकसान करून घेऊन जातात. एवढंच मनापासून सांगावं असं वाटतं. आणि हो, एक 10-15 मिनिटात निघू आगायची. आणि खरं तेच बोलला की जास्तच महत्व देत आम्हीच्या फालतू चर्चेला. पण लक्ष न देऊन चालणार होतं का? हार जितके सोचते त्यांच्या जखमांचं बरेपण करण्यात आयुष्य केलं. खरं चुकलं की हे तपासायला सवडच कुठे होते. आणि चूक म्हटलं हेच डोक्यात ठेव आणि सगळ्यात हेच चुकलं मच. खरंच चुकलं हे आपण बरोबर तपासायला सिद्ध करायला काहीच करत. मुळातच आपल्याविषयी बनवलेल्या मतांना इतकं महत्व देण्याआधी आपल्याला पण काही स्वतःची मतं असतात. याचाच विसर पडणं म्हणजे स्वतःच्याच क्रोधाला स्वतः धुवण्यासारखं. आणि हा पुन्हा ती भीती मनात धरून घेतली तर फायदा तरी मिळणारच नाही. काय एवढा त्रास करून घेता? तुम्ही म्हणाल ना तसं आम्ही करू, तुम्ही म्हणाल तसं वापरू, पण तसं त्रास करू नका तेवढं. घेत नाही कसं हा सुटलाय सारखाच. तुझी आई मला नेहमी म्हणायची नका विचार करू, हवं तसं करू दे. काय केलंच त्यांनी याच्यात मनासाठी. त्या जमिनीत काम करताना खूप स्वप्न पाहिजे होती ग. पण ती आता जमीनच राहिली नाही आणि ती स्वप्न एवढी जमीन कशात झाली त्या साली. त्या नाना कामाच्या कशातही एवढे लोक त्या गवती परिस्थितीची तुलना त्या दोपारा कधी धर्मांशी केला तर त्यांना यायला बाबा, अहो ऐका माझं. तो आपल्या आयुष्यातला एक वाईट प्रसंग होता असं समजून आणि सोडून देऊ की सगळं. अगं प्रयत्न करून विसरणं शक्य होत नाही कसं नाही. तुला काय वाटतं? सगळं विसरण्याचा प्रयत्न केला असेल सगळं ते उजळणाऱ्या दिवसाची सुरुवात अगदी नव्याने करू तसा नेहमीच विचार करतो. पण तो भूतकाळ एवढाच घाट पोहोचतो, एवढाच घाट पोहोचतो, एवढाच घाट त्या मुलाला सांग आजच्याच निघायची काही गरज नाही म्हणून. अगं हा म्हणावे 2-4 दिवस माझी काहीच हरकत नाही. अगं साठेच काही वेळेच अगं जा म्हणतो ना. अगं नाही तर ती निघायची तयारी करत असते. जा. सुमती, हे सुमे. सूर्या, अरे तू बाबांना समजावलं नाही नव्हतास ना? हो, पण माझ्याच आईबाबांना मला समजावायला वेळ गेला. का? काय झालं आता? दुकानाचा विषय पुन्हा निघाला होता. मला म्हणतात तसे उगाचच नुकसान करून घेऊ. गप्प मुंबईला जा आणि नोकरी कर सांगते. मग आता तू काय ठरवलंयस? ठरवायचं का? माझं तर बाबा ठरलेलं आहे. सूर्या जनरल स्टोअर्स. मी त्यांना सांगितलं मी हा गाव सोडणार नाही आणि नोकरी तर अजिबातच करणार. अरे मग रागावले असतील. छे ग, आई बाबा कधी रागवतात का? रागायचं काय? हे जाऊ दे, इथे काही घोळ नाही झालं ना? आणि झाला होता. दाजी जाम चिडलं होतं. तर रमणने 4 गोष्टी दाजींना समजावून सांगितलं आणि त्यांना त्या पटल्या देखील. अरे वा, खूपच छान. अरे थोडं दाजीने परमिशन सुद्धा दिली राहायची त्यांना. आता तू बघतच राहा. नव्वदकर बोलणारे ना कसं फेमस होऊन जातात ते. आणि हो, मी बोर्डही बनवायचे बरं का. अरे तिलाच पवार. हो का? अरे दाजींशी थोडं बोलायला हवं होतं. आता दादीची चिंता सोडतो मी आहे ना. म्हणजे तू बोलणार आहे दाजींशी? हो. बघा
नंतर माझ्यावर यायचं नक्की नक्की. ठीक आहे मला काय सांगायचं नाही हं? हो हो नंतर माझ्यावर यायचं नाही ठीक आहे. अरे सूर्या कधी आलास तुला झाली 5 मिनिटं. दाजी काल मी तलाट्याला भेटलो होतो. सातबारा उतारा चेक केला पण तुम्ही अरे माझी जमीन माझ्या नावावर नाही असंच ना. अरे हे मला माहीतच होतं. अरे म्हणून मी तुला तिकडे जाऊन असं सांगितलं. हो पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की त्याने फसवणूक केली तुमची. अरे साध्या आणि सरळ माणसाचीच फसवणूक होते. हा अन्याय आहे. असं कसं कोणी कोणाची जमिनी बळकावतो. पैसा अरे पैसा हे सगळं करतो. सगळा भ्रष्टाचार दुसरं काय. मी पाठपुरा करणे गोष्टीचा. अरे स्वतःचं घर सांभाळ असं काही करू नको जेणेकरून त्याचे परिणाम आपल्या कुटुंबाला भोगावे लागतील. त्रास होतो रे खूप त्रास होतो. हो माहिती आहे मला. ही तुमच्या अनुभवाचे बोलायचे. बाबा मला नेहमी सांगतात की 30 वर्षापूर्वी तुमचं खूप मोठा अन्याय झाला. अरे निदान तुझ्या तरी बापाला याची जाणीव आहे. हो पण तुमच्यावर काय अन्याय झालाय ना ते मात्र सांगायचं टाळतो. खूप दिवसांपासून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मी. अरे सुमे सुमे आठवलं का तुझं. हो बाबा आले अगं चल लवकर मग. काय झालं दाजी तुम्ही तरी सांगाल का मला. अरे सूर्या अरे इतिहास जमा झालेल्या गोष्टीवर बोलायचं सोडून दिलाय मी. आजचा फरक पडत नाही उलट जास्तच त्रास होतो. अरे तुलाही दिलेल्या त्रासापेक्षा जवळच्याने दिलेला त्रास खूपच ज्वारी लागतो. पण बोलत नसलो तर आजकाल घडलेला एक प्रसंग असं वाटायला लागतं आणि आपल्याची असणारा तिरस्कार अधिकच वाढत जातो. बोलायचं म्हटलं तरी आणि खाणायचं म्हटलं तरी. बाबा आले सगळेजण. हा चल लवकर. दाजी आता कुठे चालला. अरे शेतावर थोडं काम होतं म्हटलं सुमती मी जातो. मी येऊ का काही मदत करायला आता. अरे नको सुमती आणि मी आहे. चल सुमे चल. हो येते हा चल. स्वप्ना तुम्ही
काय दिव्या काय करते पतंग उडवत आहे. असायला काय आलं? साधा सरळ प्रश्न होता माझा. हो अगदी मूर्खासारखा प्रश्न होता. अरे दिव्या पुस्तक वाचा दिसते ना तरी तू विचारतोयस. दिव्या तुझा तर तुझा हे दोघे आहेत ना स्वतःला जास्त शाणी समजतात. समजत नाही आहोत काय अहो ते रे जय, अरे चिडेल तू. रमण तू याला समजावून ठेवा. तेच केलं ना मी. बरं केलं. तर दिव्या तुला एक गोष्ट सांगतो. अरे एक काय दोन गोष्टी सांगितलं तरी ऐकतील ती. आता तू गप्पा राहशील. हे, खरंच गप्प राहा नाही तर मारायचो तुला. कधीच सुधारणार नाही तुम्ही दोघं. हरामखोर झाले. काय ते विचारायला सुचवतात? विचारा आणि प्रितेश नो अगदी तर अशीच मस्ती लागते. अगदी जगा वेगळा आहे तो. मनाने पण खूप चांगला आहे. बरं दिव्या तू काय करते म्हणजे बसले असते माहिती आहे मला. बरं करा मग नाही तर तू अशी चाल सोडत नाहीस. मी माझ्या कामात बिझी आहे. ओके बाबा बिझीच राहा. काय म्हणते ना सध्या काय करतेस? काय नाही, घरी ताईला मदत करते. अगं पण कॉलेजला वगैरे जात नाहीस? SSC पूर्ण झाली काही कमी आहे? अगं पण पुढे जय, अरे अजूनही मी पुढे करू शकते ना. काय दिव्या? हो, शिक्षण पूर्ण करून जॉबला लागून आणि ती परिस्थिती बदलून टाकायची आहे मला. पण काय? अरे सुरुवात तर कर ना. कशी? आणि कॉलेज पासून आता तुम्हीच असायचे बाबतीत. थांब दिव्या. अगं तुझ्या सध्याच्या स्थितीला नाही असलो आम्ही. तुला हा एवढा मोठा प्रश्न पडला यातच आम्हाला असायला आलं. दिव्या, तुझी इच्छा आहे ना मग नक्कीच कॉलेज जॉईन करशील. पण बाबा परमिशन घेतल्याचं वाटत नाही. अरे बाबांचं काय रे? अरे म्हणजे सपोर्ट पण असेल तिला. हा, मग जाणार ना कॉलेजला? पण मला अजूनही कळत नाही हे कसं शक्य आहे. कारण आम्हाला खर्च परवडत नव्हता म्हणून ताईला मला शिकता नाही आलं. पण तुम्हाला खर्चच येणार नसेल तर? म्हणजे कोण करणार आमचं खर्च? तुला काय करायचं आहे तो म्हणतोय ना. अरे यार प्रश्न खूप विचारते यार. नाही जय, अरे ते डाऊट क्लिअर करते. हे बघा, जर तुम्ही आमचा खर्च करणार असाल तर ते बाबांना तर आवडणार नाही आणि आम्हाला सुद्धा नाही आवडत. तू काय वेडी झालीस का? तुझा खर्च नाही आम्ही काय करायचा? दिव्या, अगं आम्ही खर्च करणार नाही आहोत. तर तुझं शिक्षण मोफत कसं होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. म्हणजे नाही कळलं? अरे ही विचार खूप करते यार. बघ ना किती इमोशनल झाले. हे आपण आपल्या नाटकात घेऊया का? तुम्ही नाटकं पण करता? नाटकं नाही नाटकच करतो आम्ही. तुला आवडतं नाटक? हो खूप. मी गॅदरिंगला करायची ना. अरे वा, मग खूप छान. एखादा रोल करून दाखव. नाही आता कुठे? अगं नाही का तुझा अभिनय पाहिल्याशिवाय आम्ही कसं ठरवणार आमच्या नाटकात घ्यायचं की नाही ते? काय समजताय तुम्ही स्वतःला? गावच्या मुली म्हणजे त्या तुम्हाला आकर्षणी वाटल्या? तुम्ही काही बोलावं आणि आम्ही काय विश्वास ठेवावा? परपुरुषांपासून अंतर ठेवून राहावं आणि वाकड्या नजरेच्या सैतानाला जमिनीत काढण्याची जाण आमची. लांब राहा, सुखी राहा. नाहीतर वाघ तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. समोरच्याचा राहा, तर भाऊंचा गेला जाईल. मर्यादा ओलांडा, समाचार घेतला जाईल. कळालं? काय केलं तुला? अरे काही केलं नाही त्यांनी. मी फक्त ऍक्टिंग करत होती. काय? तुम्ही बोललात ना की अभिनय करू दाखव. मग केला. कसा वाटला? काय? अभिनय? अरे जय, सांगितलं का? छान उत्कृष्ट आणि वेळ शेवटचा एकदम सुंदर काय अभिनय करतो. छान अभिनय करतो ना. थांबवलंय ना मी आता. अरे कसला अभिनय केला वेळेला? काय नाही झालं. अरे अरे याची सवय मला माहीतच आहे. नमनामधलं एखादं तसं नाटलं असेल. नमन? नमन तमाशा वेगळी माहिती आहे तुम्हाला? दाजी माहित आहे ना आम्हाला. सुरुवातीला आम्ही पण केलं त्यानंतर पथनाट्य केली. तेव्हा मग बरंच काही माहिती आहे तुम्हाला. फार नाही पण गावी कसं असतं ते नाही माहीत आम्हाला. अरे अरे यात नवीन काय? हे आणि गवळण्यासारखंच असतं. यात तुम्ही मुंबईवाले पण वेगळ्या पद्धतीने करणारे खेळ. बरं बाबा मी काय म्हणते, हा. तुम्ही तो गण म्हणता ना तो म्हणून दाखव. अगं पण त्याच्यासाठी मृदुंग लागतो. जगात लहान लागले. अरे म्हणून तर तुला वेडा म्हणतात.
ती घण म्हणायला सांगते अभंग नव्हे. हो अभंग पण चालेल. काय रे चालेल ना? चालेल. हो, चालेल, चालेल, चालेल. अरे काय म्हणतं अभंग चालेल काय आता हा हा. मग चाल पण नंतर तुमचं ते नाटक व्हायला हवं. चला देवा जा तो घेऊन ये. अरे पण तो हा वाजवणार कोण? अवदाजी रमण आहे ना. हो आमच्या नाटकात आहे ना नांदी तूच वाजवतो. अरे मग खूप छानच झालं ना. मग चला बसा तो घेऊन येतोय. बघा आलीच. अरे सावकाश. हो. बसा. चला, सुरुवात करू. बोला पुंडलिकावर दे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गारे देवा उशीर लाविला गारे देवा उशीर नंतर तुमचं नाटक जा देवा हे लिहून ठेव. होऊन जाते. अरे नाही दादी हा नक्कल मारी करतो. अरे अरे बाबा ती देवाची जागा माहिती आहे ना तुला. तू यायच्या तिथे तू नाहीतर खाशील ना. चल चल मी प्रयत्न करतो. हा मला इतक्यात मारायचं नव्हतं. जन्म मृत्यू पुण्याच्या हातात नसतं हे माहीत आहे मला. पण अशा पद्धतीनं मारलं जाणं
पाठीशी असणाऱ्या सदिच्छांनी हार भक्तरावे स्वतःसाठी वकवलेल्या त्या दृष्ट प्रवृत्तीला प्रतिकार करण्याचं बळ मला त्याच वेळी मिळालं असतं तर आज त्या न पाहिल्या मुलाला स्वतःचा बाप मिळाला असता. त्या अभागी पत्नीचा पती तुझ्या सुनेत राहिला असता. आयुष्य पांढऱ्या कपाळात भूमीला दाखवून जीवन गठ्ठावं लागलं त्या अंतर्गीला. पितृछायेला मुखावं लागलं तर दुर्दैवी बोलाला. ते केवळ यांच्या स्वतःसाठी काय चुकलं होतं माझं. वाटतं पुन्हा जन्म घेता आला तर तो कवा. आणि त्याने केला प्रत्येक अत्याचाराचा बदला घेऊन त्याने केला कुठल्याचाच जबाब विचारावा. समज आहे आयुष्य जगण्याआधी शेवट केला ते कातून आत्म्याचा. काय म्हणायचे बद्दल बोलतोस दाजी. आमच्या नाटकामधलाच एक पार्ट आहे. कशी वाटली ऍक्टिंग? खूप छान हो खूप खूप छान आहे का याला करायला समजलं. दिव्या तुला याद नाही काय मी आहे ना. त्याच्याने सगळ्या ठिकाणी जाता गेली. अरे बाबा जा आता. बरं जा सुमित जा तू जरा जेवणाचं आटप. दाजी थांबा मी आलो. अरे अरे आपण अजून नवीन दाखवतो काहीतरी स्पेशल असणार दादी. हो काय बोलतो. अरे चला चला बस. अरे काय तुमच्यासाठी आले. माझ्यासाठी हो फक्त तुमच्यासाठी. अरे या तुम्ही पण या. अरे चला. अरे या म्हणतो ना दाचू नका या बसा. थांबा माझा क्लास घेऊन येतो. दाजी बसा तुम्ही मी घेऊन येतो. जा तुझं काम काय चल आज चल जा घेऊन ये. अरे बाबा चल. दादी तू कुठे निघालास. तू थांबायचं. आज तू दाजीला कंपनी देणार आहेस. नको दाजी बरोबर नाही दिसत ते. नाम सांगितलं बशी ते घेतोच ना मग बस ना. बघा स्वतःची तयारी कशी स्वतः करून बसला. आणि दिलं दिलं. अहो दाजी गमन घेत नाही ना. आणि तो झाडे अरे म्हणजे तो अरे तो वाचतानाच उलटो होतो. अरे ते बाबा ते त्याला आणून दे. अरे दे दे. अरे एकट्याचा इथे ठेवला आणि सगळ्यांचा घेऊन येला. खूप वर्षांनी बरं वाटतं रे. खूप वर्षांनी एकटेपणा दूर झाल्यासारखं वाटायला लागलं. घ्या. काहीतरी हेडेक अरे सांगाल ते करायचं आणि इथं बसून खायचं. अशी येण्याची कामं नाही. कामं नाहीत ती. दे बाबा दे. अरे आपल्याला नाही दे गेला दे. अरे होय ना. दाजी गाव मात्र सुंदर आहे तुमच्या. अरे बस काय कसं वाटतं आमच्या गावात तुला. मस्त. तर दाजी नमन वगैरे होतात की नाही गावी आता. अरे नमुना होतात ना. पण काय माहितीये अरे तुमच्यासारखी अशी मुलं मुंबईला गेली गावी कोण नमुने करणार. अरे उरले सुटले म्हातारे
ते करतात आपल्या हौशीनं. दाजी विचारायचं होतं. हा बोल ना. अरे या वेड्याचं अरे देवा त्यांना ऐकलं ना तर तुझ्या तोंडावर तरी लाच आहे ना तर फेकून मारणार. बरोबर आहे दाजी. काय सांगा देवा तरी तुमचं नातं काय? त्याचं नाव काय मला माहित नाही. तो का कुठून कशासाठी आला अरे याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. सुरुवातीला खूप भीती वाटायची. मग झाली सवय. बोलतोय असा अरे एक वेळा की शाळा हेही ठरवता येत नाही. तसं शहाण्या म्हणायला त्याकडे खूप भीती वाटते. मग वेळा म्हणतो तसं नाही कसली भीती नाही. तो आला राहिला आम्ही त्याचे तो आमचा झाला. देवा अरे ग्लास दे इकडे. हसता काय स्वतःची किंमत स्वतःच करावी दुसऱ्यांना त्रास पण असं करू नये. दादी तुम्हाला पण समजत नाही या पोळ्याला 10 रुपये घेऊन बसतात बघा बघा सुट्टी देतलेले. कोण आहे आता बसा पाण्याचा का तुम्ही काय वेडा? कोण बोलेल या वेळेला? हा वेळ दुनियाला जाणे दुनियाचा. बरोबर आहे. एकदम बरोबर. यांच्या तर इथे तरी वाटलं. काय बोलला ना तू? देवा बाबा आटपले की नाही तुझं अजून? अरे हो ग हो ग सूर्या तुला आता उशीर नाही होत आहे? अरे घेत नाही म्हणतो ना. आज होती त्याची पण वाट लावली वाटतं. रितेश चल आज चल 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 तू. CM पाठवे ना चला. काम नाही ना जातोय ना लगेच वाजवा जावे का आपलं कोणाला काय घे? नाही बरं अरे हा एक होता त्याच्यात आणखी एक भर. अरे सूर्या तू आणखी घेणार का? अरे तुला विचारतो मी आणखी घेणार का तू? हा? तुला विचारतो मी. नाही नाही माझा झालं जय तू नाही बस झालं चला जेवण घेऊ. चला घेऊन ये. तुम्ही जातो जेवायला वाटतं. हो जाते पण तू जेवण वाट जाणारच नाही तू? नाही मी निघतो आता. ठीक आहे. बरं तुम्ही लोक येताय ना जेवायला? पण तू जा ना आतमध्ये. अरे जाते बरं त्या दोघांना पण जेवूया. त्याला जमेल का जेवायला? झोपला नाही का तू? नाही जेवण खूप छान होतं. आवडतं आम्हाला. थोडं जास्त जेवलो कसं पावली करू. मग कसं वाटलं आमच्याला? खूप छान आवडलं आम्हाला. खरं तर तुमचं ना मनापासून आभार मानायचे का? इतक्या वर्षानंतर दाजीने इतक्या हसताना खिदळताना पाहिलं. इतके वर्ष आमच्यापासून सुद्धा एकटंच असायचं पण इतक्या वर्षांनी त्यांना असं हसताना पाहून खूप बरं वाटलं. असं काही केलं नाही. आम्हाला अशा वातावरणात राहायचं होतं म्हणून थोडा मस्का मारलेला. बाकी काय केलं म्हणजे याआधी इकडे कधी आलं नाही? नाही. तसा कधी योगच आला नाही. म्हणजे या वेळेला योगायोगाने आला म्हणा. हो असंच काहीतरी. नाही म्हणजे आलं मला
त्यांना म्हटलं चला जाऊया आणि हे तर एका पाठावर तयारच असतात. खूप चांगले मित्र आहेत ना तुमचे. हो, अगदी जवळचे मित्र आहेत माझे. रितेशचे आई बाबा एका ऍक्सिडेंटने गेले. तेव्हापासून त्याच्या काकांनी छळ करायला सुरुवात केली. म्हणून कट्ट्या 10वी सोडून मुंबईला आणि आमच्यासोबत राहायला लागले. आणि पहिला ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं. घरच्यांना नाही म्हटलं, हाला घर सोडून. आणि तुम्ही मी तिथेच आहे. मलाच सोडून गेले सगळे. म्हणजे काही नाही. बाय द वे, तुम्हाला एकेरी नावाने हाक मारू शकते सर. म्हणजे रमण. आणि मग काय झालं? अरे मी काय फार मोठा नाहीये. म्हणून काय झालं? तुम्ही सूर्य, तू आणि ह्यावेळेला इथे? तू अजून का लागेस? अरे काय नाही, सर गप्पा मारत बसले. तेच म्हणतो मी. काय गरज आहे का एवढ्या उशिरापर्यंत बोलत बसण्याची? आणि दाजीने पाहिलं तर? अरे दाजी तर झोपले. म्हणून तू इथं बोलत बसलेस का? अरे सूर्य, असं काय करतोस? रमण एकटेच बसले होते म्हणून त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. त्याला बसू तर बसू दे ना. सूर्या, एक मिनिट, मी बोलतोय ना. जा तू झोपायला आता. रमन, ही तुझी मुंबई नाही, हा गाव आहे. अरे सूर्य मावळतीला गेले ना, तिथल्या मुलींवर मर्यादा येतात. शेजारच्या घरात जायला पण 10 वेळ परवानगी घ्यायला लागते. आणि एका परक्या मुलीशी, ती पण मध्यरात्री असं बोलत बसलेलं का? कोण खपून गेले का? सूर्या, सॉरी यापुढे खरंच काळजी घेत जाईल. बाबा उठले वाटतं. अरे रमण, तू अजून झोपला नाहीस का? नाही नाही, खूप छान वाटतंय बाहेर. हे थांब, मी आलो का? तुम्हाला उशिरापर्यंत झोपायची सवय असते ना. हो दादी, पण या गावच्या वातावरणात जगायला खूप वेगळीच मजा असते. हो, सगळीकडे अशी शांतता पसरलेली असते. हो दाजी, आता काय तंबाखू खात बसत आहे? झोपायला तू बसलास ना, म्हणून बसूया तुझ्यासोबत थोडासा वेळ बोलत. नाही दादी, मला पण झोप आली. जा, मी पण झोपतो. असं म्हणतो. ठीक आहे, जा तू पडायचं आणि मी पण झोपतो. जा. जा. चला. अरे देवा, कुठे चालला? मला तर सोबत करणार. कुठं जायचं तुला? तू कुठे चाललाय? मग चल, मला पण तिकडे जायचंय. पण तू इथे काय करतोस? अरे ते सांगतो नंतर. ते अडकले त्यांना बाहेर निघू दे आधी. अरे देवा, खूप विचार करतो तुझं. सूर्या पण उद्या बोलू. जात होतो. थोडं बोला. जातो सूर्या. बाबा उठले ना, मला ओरडतो. घाबरायचं नाही मित्रा, अजिबात घाबरायचं नाही. भूत जरी समोर आलं ना, तरी त्याला म्हणायचं, कोण आहे तू? राजू उठलेला दोघांना बाहेर काढतो. तुमचं तर मला माहितीच नाही. आलेलं लक्षात. मी पण
सुमती हे सुमती सुमती अरे बाहेर पण जा. अरे एक मिनिटासाठी बाहेर ये ना. एक मिनिटासाठी बाहेर ये ना. मला समजते नाही पण काय करू खूप भीती वाटते सुनी तुझ्या सुरक्षितेची आणि तू माझ्यापासून दूर जाशील ना याची माझ्या सुरक्षिततेची मी तुझ्यापासून लांब जाईन याची काहीच कळत नाही मला राग यायला लागलाय खास करून त्या रमणचा अगं मुंबईतून आलेली मुलं आणि त्यांचं शिक्षण किती वर्षापासून वाटतोस तुम्हाला थोडा सुद्धा भरोसा नाही ना आपल्या सुनेवर आणि जर असा विश्वास दाखवायचा होता ना तर का मला शाळेत दिली होती सॉरी सुनी अगं पण त्यांच्या मनात कुणाच्या मनात काय येते ह्याच्याशी आपल्याला काय करायचं सूर्या आणि हेच विचारायचं होतं तर सकाळ म्हणत होती खूप अस्वस्थ झालं होतं सूर्या इतर गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवला तर जास्त त्रास झाला नसतो अगं पण अच्छा म्हणजे मी काय करायला गेलो तर ती बांधतोय आणि तुम्ही दोघं कर काय करायचं ते कर रमणला कळलं ना मग हा मारतो हे तुझ्या तुझ्या रमणची विरुद्ध दाखवू नको मी कुणाच्या बापाला घाबरत नाही ए देवा अरे घाबरतो का यार गावायला असतं हा देवाला डायरेक्ट मारला जातात आता विचार कर नाही आता विचार नाही आता डायरेक्ट विचारणार कुणाला रे अरे कुणाला काय कुणाला आता फक्त पाच या प्रत्यक्ष कमाल मला वाटतं आपल्याला इथून निघायला वाटतं थोडा सवाल कर मेरी यार अभी तो शुरुआत आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त सुरू व्हायच्या आधीच आपला देण करशील आधी सुरू तर होऊ दे आधी सुरुवात व्हायची बाकी आहे नाही तशी माझ्याकडून झाले फक्त तिला विचारायचं कुणाबद्दल बोलतोयस रे तू दिव्या हा मग ते ठीक आहे म्हणजे काय नाही रे अरे वा दिव्या आली बघ गप्पा रंग करतोय हो ना कुठे गेली होती तुझ्या हातात खूप लाडकी आहे हो असणारच तो आहेस तशी अरे नाही रे त्याच खूप चांगलं आहे. बरं चालेल तुमचं दिव्या हा बोल ना आता काय नाही दिव्या अरे कोण काय झालं काय नाही ए बस झालं का किती टूट गया तो हम जीते काय करेंगे आता न बसतो का अरे आता कुठे जातोय भाऊबीसाठी गिफ्ट आलं अरे देवा देवा तिकडे काय मी काय मदत करू का नाही नको देवाला आलं की त्यालाच सांगायचं काय काम असेल तर सांग मला पण आवडेल मदत करायला मला कसं सांगायचं त्यात काय देवा सूर्य करतातच ना त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना सवय आहे या कामाची मला पण खूप आवडलं आहे गाव खरंच म्हणलंय खूप आवडलं म्हणत होते का तू पाहतोच आहे मी हा? काय नाही रमणला पण खूप आवडलंय ना म्हणून तर निघायचं नाव घेत नाही बरं ते खूप छान बोलतात ना बरं कुठे झाला असेल इथेच कुठेतरी तो आणि त्याचा लॅपटॉप काय करत असतं दिवसभर त्याचं त्यालाच माहिती बरं मग शोधा तरी त्यांना हो बघतो ना तसे खूप छान आहे स्वभाव खूप छान आहे म्हणजे मी त्यांचा बोर्ड करतोय का अरे तसं कुठे म्हटलं तू त्यात गंमत केली ना बरं विचार तू विचार ना काही तर करत नाही ना मी विचार हा, नाही हो सुमती सुमती रमण असते ना ते
इतक्यात बोलूनही मोकळे झाले असते. सुमती जय घ्या आला रे मग बोला का मुकलेपणाने काय रे काय माहिती माझ्याबरोबर आता चांगले बोलत होते. असं झालं त्यांना ऍक्च्युली निघायचंय मुंबईला, पण मी माझ्यावर थांबूया थोडे दिवस म्हणून रागवलं आहे तो माझ्यावर. तसं त्यांना पण खूप आवडलं म्हणत केला. हो असंच आहे. बरं मी थोड्या वेळात बाहेर चाललोय, यायला थोडा उशीर होईल. बरं. सूर्या काय झालं रे? म्हणजे मला आणि रमणला पुन्हा होताना बघून पुन्हा शिरलास ना? सुमती आणि सूर्या काय झालंय तुला? आणि असा अविश्वास दाखवायचा होता ना, आयडिया द्यायची नव्हती मला. आणि काय झालंय सूर्या तुला? सुमती तुला काय झालंय? मागचा पुढचा विचार न करता काही बोलत चाललीस. एकदा आलं होतं मला, मी तुला सांगितलं होतं ना, त्यावर आपली चर्चा झाली आणि विषय तिथे संपला. मग पुन्हा मी तसा विचार करत असेल असं तू का ठरवतेस? म्हणजे तसं नाही, तू असं चिडला होतास म्हणून तसा अर्थ घेतलास? एकदा मला बोलू तर दिलास? सॉरी, पुन्हा नाही. पण आता काय झालंय? अगं रमणला कसं समजावायचं ना तेच कळत नाही. का? केसरपाड्यात जायचं म्हणतोय तो. काय? अरे पण तू त्याला त्या जागेची कल्पना दिली आहेस ना? असं समजवलं त्याला, नाही ऐकत तो. ती एक शापित जागा आहे असं सांगितलं तर हसायला म्हणे भाकड कथा आहे तुमच्या. नाहीतर काय भाकड कथा आहे. यावर तुमचा विश्वास आहे याच मोठं आश्चर्य वाटलं. हे बघा रमण, तिकडे कोणी जात नाही. कारण काय? कारण तिकडे गेलेले आजपर्यंत कुणी परत आला नाही. मग तर काय गंमत आहे पाहिलं काय नसेल. मुळीच नाही. तुमच्यापैकी कोणीही तिकडे जाणार नाही. समजलं? आपल्यासारखीच काळजी घेतात. इथं येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेतली जाते. नव्हे तर घेतोच आम्ही. ते पाहतोच आहोत आम्ही सूर्या. पण सूर्या मी एकदा ठरवलं ना ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय गप्प बसत नाही. एकतर स्वभाव सुंदर म्हणावं. सूर्य म्हणतात ना, एकतर कोणाची मैत्री करत नाही आणि केली ना तर निभावल्याशिवाय राहत नाही. तेव्हा अरे पण बस. तू माझ्या विचाराशिवाय कुठेच जाणार नाही, कुठेच नाही. फोन कुठं चाललंय? अरे मी काय विचारतोय, फोन कुठं चाललंय? केसरपाड्यात जायचं म्हणतो या. काय नाना प्रकार समजवला पण नाही ऐकत. डोकं फिरलंय का तुझं? तुम्ही गाव पाहिला आलात ना? मग गाव कोण पाऊस झाला असेल तर निघा, आपल्या वाटेला लागा. इथं माझ्या डोक्याला व्याप नको. जा निघा इथून. बाबा, हो असं काय करतात? तू गप्पा बस. इथून जाईपर्यंत जबाबदारी आपली असते, तेव्हा इथून त्याला जाऊ दे. रमण, ऐका माझं. नका जाऊ तुम्ही तिकडे. तू बाहेरच ते दादा. कोणी काही सांगतो आणि सत्य करता येते 30 वर्षापूर्वी घडली आणि प्रत्यक्षात बोलली. कोणी सांगितलेली नव्हते. हे बघा, त्याला आजच्या जाऊ दे तू. आणि हे पत्र मांड. माझ्या मुलासारखाच म्हणतो, समजावून सांगतो. मेहरबानी कर पण तिकडे जाऊ नकोस. अरे समोर मृत्यूची दरी असताना आम्ही तुला तिकडे कसं जाऊ देऊ? काय आहे काय त्या जागेत? नाही म्हणजे भूताटकी वगैरे. तू हवं तर त्याला भुताडकी समज, पण दाजी काय सांगतायत ना ते आधी ऐकून घे. तुझा विश्वास बसणार नाही. अरे हे मला माहीतच आहे. तरी सांग, 30 वर्षापूर्वी त्या मध्यरात्री एक मशाल पेटली. उकळ पेटतच राहील. तिचं रूपांतरित आगीच झालं. तो मस्त विचित्र किंकाळ्याचा आवाज येऊ लागला. एक गोष्ट मस्त त्याच्या कोणाची कुंभात होती. पण ते दोघे मात्र कोणाचंच न ऐकताना तिकडे गेले. ते पत्र पुन्हा परत आले नाही. जणांची बळी गेले किती जणांचे बळी गेले आजपर्यंत? आणि बाहेरून आले किती लोक हे नक्की सांगता येणार नाही. पण ते दोघे मात्र आमच्या गावातील होते. कोण होते? ओळखूच का नाही? मग गप्प ते कशाला प्रश्न विचारतोस? बस, तुला मी सांगायचं तेवढं सांगितलं आणि तिकडे जाऊ नकोस हे पुन्हा सांगतो. तू इथे का उभी आहे? तुला आतमध्ये काय कामं नाही का?
चला मध्ये. मला वाटतं आता तरी तुला पटलं असेल तेव्हा ते जागेचा विचार करणं सोडून दे. जय, अरे समजाव तुझ्या मित्राला. अरे काय म्हणतो यार, कुठली जागा, नेमकं काय चालेल तुला समजेल. अरे बाबा काही नाही रे. अरे काही नाही कसं, कोणत्या जागेचा विचार करतो तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय सांगशील मला. अरे बाबा खरंच काही नाही. अरे मित्र म्हणून घेतोस ना, मग त्यांच्यापासून सगळं लपून ठेवतोस. अरे काहीच नाही, सतत त्या लॅपटॉपमध्ये कसं डिझाईन करत असतो, ते पण एका बांधकामाचं. अरे तो एक टाइमपास. टाइमपास म्हणजे गेले 15 दिवस फक्त तुझा टाइमपास चालू आहे. रमण, आपण फक्त 4 दिवसांसाठी आलो होतो आणि या 4चे 15 दिवस झाले तरी तू निघायचं नाव घेत नाहीस. अरे विशाखाचं काय, इतके दिवसात तुला एकदा तरी फोन केलास, निदान तिचा विचार. जय, अरे इथं रेंज आहे का. अरे आहे, तिथून तरी करू शकतोस ना. तुला माहिती आहे विशाखा तुझी किती काळजी होती. नो, पण मी तिला समजून आलो तेव्हा ती काळजी करत बसणार. बस दुसऱ्याला गृहीत धरलं म्हणजे आपलं काम सोपं झालं. मग ती विशाखा असो. ज्या मी विशाखाला कधी पुरी धरलं नाही. ते तू बोलून सुद्धा होत नाहीस. तुला जर तिची काळजी असते ना तर तू इथे थांबला नसतास. अरे काय फरक पडतो, 4-15 दिवस झाले तर फिरण्यासाठी आलो होता. हा गाव, इथला परिसर, हा निसर्ग, तो समुद्र, इथली लोक, त्यांचे स्वभाव आवडले म्हणून थांबला नाहीस. तिथं एक घर, त्या घरातल्या मुलींना जास्त आवडल्यात म्हणून ते रमलायस. अरे विशाखाचा सुद्धा विचार पडलाय तुला. त्या मुलीसाठी तू जय, बहिणी आहेत त्या माझ्या. काय फरक पडतो, 4-15 दिवस झाले तर फिरण्यासाठी आलो होता. हा गाव, इथला परिसर, हा निसर्ग, तो समुद्र, इथली लोक, त्यांचे स्वभाव आवडले म्हणून तू थांबला नाहीस. तिथे एक घर, त्या घरातल्या मुलींना जास्त आवडल्यात म्हणून ते इथे रमलायस. अरे विशाखाचा सुद्धा विचार पडलाय तुला. त्या मुलीसाठी तू जय, बहिणी आहेत त्या माझ्या. म्हणालास. बहिणीसारख्या जीव आणि सुमती मला. रमण, बोलतो मी नंतर, तुम्ही एक साधा माणूस पटण्यासारखी उत्तर दे. दिली तर पटणार नाही, त्याची खात्री आहे मला. याचा अर्थ तुमच्या डोक्यावरची चिंता तुम्ही दूर करायला असं वाटतं. नाही कळलं, आम्ही इथे आल्यापासून तुमची आपल्या मुलीविषयी काळजी वाढली हे दिसत आहे. म्हणून दिव्या आणि सुमतीला बहीण गावचा आणि समजून समजवू नकोस. माझ्या मुलींची काळजी या दिवशी या पुढे राहील. म्हटलं होतं ना, नाही म्हटलं म्हणून. त्यापेक्षा मुद्द्याचं बोलूया आपण. तुमचा मुद्दा क्लिअर आहे. तरीही तो बोल अजून स्पष्ट करतो. पाहुणे म्हणून आला, पाहुण्यासारखी राहिला की बोलला जास्तच राहिला किंवा निघायला आपल्याला काहीच हरकत नाही. वा, सोल्युशन छान काढलं त्याचे. म्हणजे आम्ही इथून गेलो की तुमचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. नाही, थोडी कमी बोल. गाव पाहायचा होता, मग तो पाहून झाला असेल तर निघा. कंटाळा आम्हाला. काय म्हणजे मी ऐकलं होतं गावची माणसं खूप साधी, सरळ आणि हळवी असतात. बस झालं बोल. शेवटचं आणि शेवटचं सांगतो, लवकरात लवकर हा गाव खाली करायचा, नाहीतर आम्हाला गावाच्या बाहेर फेकून द्या. आई जाणार कधी मी विचारतोय, जाणार कधी? अजून थोडे दिवस राहायची इच्छा आहे. फक्त 2 दिवस देतो, त्यानंतर आम्ही निघायचं असेल ना, पण एक छोटासा प्रश्न. बस. तर छोटा न मोठा कोणताही प्रश्न नको मला, सांगितलं नाही तर छोटा भाऊ कुठे असतो तुमचा? आणि मुंबईला असतात कळलं मला, पण नेमकं कुठे असतात कळलं असतं तर भेटलो असतो. आणखी प्रश्न नको आहेत मला, एकदा सांगितलं ना तुला. सॉरी दादा, हा एक प्रश्न होता पण मला कळलंच नाही. आता कळला ना, मग मला पुन्हा सांगायला लावू नको, समजलं? काय म्हटलं दादा? काही नाही, काही नाही कसं, नक्कीच काहीतरी बोलतेलं. चुकीचं असं काहीच नाही. परिस्थितीवर मात करण्याऐवजी परिस्थितीने
त्यांच्यावर मात केली आहे. पण त्यांनी असं करायला नको आहे. ते जाऊ दे, तुला कसं वागायचं ते आपण घेऊया. म्हणजे तुला पुढे यापुढे काय करायचं ते लक्षात घे. नाही कळलं? हो मॅडम, आपल्याला पुढच्या 2 दिवसात कॉलेज जॉईन करायचं आहे. आपल्याला अगं म्हणजे तुला आणि दाजींचं ना त्यावर उपाय शोधून ठेवलाय. काय खूप प्रश्न विचारले. नाहीतर काय. आणि दाजी काय बोलले, त्यांचं ऍडमिशन घेऊन टाकू. मला सांग, तुला तुझं शिक्षण पूर्ण व्हावं असं मला कसं वाटतंय ना? हो, शिक्षण पूर्ण झाल्यावर जॉबला लागून आणि ती परिस्थिती बदलून टाकायची मला. दाजींना सुखी ठेवायचं. पण हे सगळं इतकं सोपं असं वाटत नाही. अरे कठीणही नाही. मला सांग, तुला तुझं ध्येय गाठायचं की नाही? ध्येयपूर्तीसाठी कुणाची मदत घेऊन त्याच्या उपकाराच्या ओझ्यामध्ये दबून जाणं पटत नाही मला. वा, दाजींची मुलगी शोधते सर. तुम्ही सगळे स्वावलंबी किंवा तू असाच काहीतरी विचार करणार माहीत होतं मला. म्हणून कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करशील अशी व्यवस्था करून ठेवली आहे मी. पण का तुम्ही आमच्यासाठी इतकं सगळं का करता? कारणाशिवाय कोणी काही करत नाही. काय करणार आहे? चुकीचं असं काहीच नाही. गरजूंना मदत केल्याचे एक मानसिक समाधान. आणि कसं आहे, तुला तुझं शिक्षण पूर्ण हवं असं मला कसं वाटतं. सो मॅडम, तुम्हाला मदत करत आहे. सो मॅडम, नो मोर पेशन्स, ओके. आणि हो, आजच आपल्याला खरेदीसाठी जायचं आहे. तुला पाहतेस काय, कॉलेजला जाणार म्हणजे नवीन कपडे नकोत का? आणि हो, मी तुझ्याकडून पैसे घेणार आहेत, ओके. आणि हो, तू जास्त विचार करू नको. तू फक्त तुझ्या मनाची तयारी ठेव, ओके. येतो. दिव्या, अगं हे दिव्या, हां, अगं अशी एकटीच कुठे विचारत होतीस? काही नाही ग. पण ताई, तुला एक सांगायचं होतं. हा, बोल ना. रमण मला कॉलेज जॉईन करायला सांगतात आणि त्यासाठी लागणारी सगळी मदतीने करायला तयार. हो, त्यांचं कसं माझ्याशी बोलणं झालं. पण का ते आपल्यासाठी इतकं सगळं का करताय? माहिती आहे गं, मलाही त्यांचं काही हेतू स्पष्ट होत नाही. हा, पण काही वाईट हेतू नसावा असं मला तरी वाटतं. अशी कोणाची मदतीनं पटतं तुला? नाही गं, मलाही ते फारसं पटत नाही. अगं पण आपण तरी काय करणार? आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? आणि तसं आपण त्यांच्याकडून पैशाची मदत नाही घेतो. हे आपल्या अडचणींवर फक्त उपाय सुचवतात आणि त्यासाठी लागणारी मदत करायला तयार आहे. पण दाजींना पटलं? नाहीच पडणार. पण तू काळजी करू नकोस, आपण समजावून येतात. ठीक आहे, बरं मी आता बाजारात जाते, तू काय कामं आटपून घेऊ. चालेल. सुरुवाती कुठे बाहेर चाललीस का? हो, बाजारात चालली होती. चल मी पण येतो. नाही नको, दाजीने पाहिलं तर? का इतकी काय घाबरते दाजींना? का म्हणजे वडीलच ते माझे. सॉरी, ऍक्च्युली मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हा, बोला ना. बस ना. नाही नको, बोला. बोलताय ना? आज तर मला प्रॉब्लेम आहे. प्रयत्न करतो मी. रागवू नकोस, स्पष्टच बोलतो मी. सुमती, अरे जय, तिथे झाली तुझी कामं? कसली? अरे ते आज करत होतस ती. मग ते मी काय करत होतो? बरं, माझ्या शर्टाचा इस्त्री कर ना. हा, ती जेव्हाच केली झाली. बरं, जरा आवरायला गेला आतमध्ये. अरे आवरायला काय गे? आवरायला पसारा कुठे आहे? असं आहे होय. माझी पसरव, मग आवरायला गेले. सॉरी, ऍक्च्युली काय बोलतो मी? बरं ठीक आहे, आठवून ठेवा, मी बाजारात नाही जाऊ. नाही, आठवायची काहीच गरज नाही. आहे लक्षात नाही. मग बोला नको. प्रयत्न करतो. सुमती, सुमती, मी तुला लाईक करतो. का? का म्हणजे तू आवडतेस मला. खूप सुंदर दिसतेस. तुझा स्वभावही खूप चांगला आहे. एवढ्यातच माझा स्वभाव समजला? हे कळलं ना? मिस्टर जय, एखाद्या माणसाचा स्वभाव समजायला, आपलेपणा वाटायला तुम्हाला 15 दिवस पुरले. तुमच्या गावच्या मुलींबद्दल जरा जास्त चुकीचा समज नाही का? सुमती, चुकीचा अर्थ काढतेस. मुळीच नाही.
एखादी नोकरी आपली म्हणायला ना आणि जवळची वाढायला अख्खं आयुष्य पूर्ण पडतं. तुम्हाला तर माझा 15 दिवसाचा स्वभाव कळला. मिस्टर जॅन, तुम्ही असं काय पाहिलं तो की तुम्हाला मला विचार असं वाटतं? सुमती जस्ट म्हणत आलं विचार सॉरी. सूर्यामध्ये असं काय पाहिजे? आता हे म्हणू नकोस आम्ही फक्त मित्र आहोत, आमच्यात असं काहीच नाही. मला माहिती आहे तू सूर्याला खूप लाईक करतेस. माहित आहे ना, मग विचारायचा मूर्खपणा का केला? हो खरंच मी मूर्खपणा केला नाही का? असो मला वाटतं तू याविषयी शांतपणे विचार करावा. मला त्याची गरज वाटत नाही. या गावात राहून काय देणार आहे सूर्याला? तुम्ही तरी असं वेगळं काय देणार जे सूर्य देऊ शकत नाही? लहानपणापासून एकत्र होता त्यांना मला मदत केली. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत उभं राहिलं. त्याच्या वागण्यात बोलण्यात मला कधी आकर्षण नाही जाणार, नेहमीच काळजी जाणार. आणि अशा सूर्याला तुम्हाला जर ओळखायचं असेल ना तर मिस्टर जय माझ्या नजरेतून पहा, म्हणजे तुम्हाला खरा सूर्य पडेल. काय बोल त्याला का सूर्या? तुझं शांतपण नको आता मला. हा का आता तुला शांतपण वाटतंय? इथे प्लीज शांत आहे ना. आणि नाही राहिलं तर तुझं थोबड बंद ठेव. आणि नाही ठेवलं तर काना काय करशील? आईला काय चपे तिकडे तरी बघून बोल. जय रमण जय कुठे आहे? अरे 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 रमण रमण काय रे? काय मूर्खपणा केला? काय आहे रमण काय करतो? फर्स्ट किती ऑर्डर दिली होती ना मी? ए ना बस झालं रमण. खूप ऐकवलं आणि ऐकलंय. जय तू ती शांत राहा. रमण तुझं काय काय आहे रमण? ही पद्धत आहे का विचारायची? तुम्ही याची कुठली पद्धत? ज्या घरात अश्विन पण म्हणतो त्यात मुलींविषयी विचार करता? असं काय विचार केला? जस्ट विचारलं बस. अरे पण विचारायचं का? बरं झाली तू पण हे तुला कसं कळलं? सुमती बोलली. आणि तिचं ऐकून तू मला जाऊन विचारायला आलास. आता तू कुठे चाललाय? मला इथे थांबायचं नाही. अरे काय फालतू केली यार. दे रे निघायचे एकत्र निघू. अरे दे. रमण तू हे चांगलं नाही केलंस. त्या मुलीसाठी तू माझ्यावर हात उचललास. तुम्हाला इथे आल्यानंतर समजवलं होतं ना तरी सुद्धा? आणि तू समजवलंस आणि आम्ही समजलो. इतके तो नासमज वाटलो का? आलं मला विचारलं यात काय फरक पडला? खूप मोठा फरक पडला जय. सुमतीच्या मनावर, तिच्या मनात आपल्याविषयी असलेल्या मतांवर. तिला काय विचार करायचा तू करू दे. पण तुला काय इतका त्रास होतो? कारण तू चुकीचा वागला. आणि तू फक्त बरोबर त्या मुलीशी गप्पा मारत बसणं, त्यांना मदत करायची खोटी नाटकं करणं आणि विचाराबरोबर प्रेम. कुठेही कशाचे लिंक लावू नको जय. तू करतोस सगळं बरोबर कारण मी ठरवलेलं असतं. आणि तू सांगशील ते आम्ही वागायचं, तू सांगशील ते आम्ही करायचं. ही तुझी मदत आहे आणि हे ऐकावं हा तुझा नेहमीचाच आग्रह आहे. नको ऐकूस, पण चुकीचं काही सहन करेल असं वाटत असेल ना तर तो तुझा गैरसमज आहे. माझा काही गैरसमज झाला नाही आणि होणारही नाही. मला सांग त्या लोकांची तुला एकटी का काळजी वाटते? काय नातं काय आहे तुझं त्या लोकांशी? माणुसकीचं जय. अरे नातं असल्यावरच काळजी घ्यायची असते का? अरे या गावच्या मातीत रुजलेली वाढलेली ही गावची माणसं एकमेव मातीत कशीही बसतील, लोळतील, पण मनाला भान लागू नये म्हणून जीवापाड जगतील. यांच्या भावना दुखावणार नाही याचीच आपण काळजी घ्यायची असते. अरे यार बस झालं ना. जय चला तिथे शांत राहा. रमण मला सांग आणि विशाखाला कसं कळलं की तू तिच्यावर प्रेम करतोस? तू तुझ्या मनात बोलून दाखवलंस तेव्हाच मी समजलं. अरे मी पण तेच केलं. सुमतीला नाही पडलं, तिने नकार दिला. तिच्या भावना दुखावण्याची जाणीव ठेवून तिला सॉरी म्हणालो आणि इथे विषय संपला होता ना. मग हा इशू कशासाठी रमण? जय पुन्हा एकदा सांग कसं वागायचं. आय प्रॉमिस यू तसंच वागेन मी. हे जय जय हे कुठं आलं? हे थांब हे. गेला होतास? विचारतोय कुठं गेला होतास? अच्छा आलं तुम्ही. कुठे जाणार? गावात फिरत होतो.
फिरत होतास की माझ्याबद्दल माहिती गोळा करत होतास? नाही दाजी. मोठा बोलू नकोस. सरपंच भेटले होते मला. अच्छा, मला पण भेटले होते. नाही म्हणजे ते चौकशी करत होते. कुठले पाहुणे, कशासाठी आलात आणि कुणाकडे राहता म्हणून ते सांगितलं मी त्यांना. माझ्या जमिनीची चौकशी का करत होतास? तुमच्या जमिनीची नाही दाजी. ती जमीन मला आवडली म्हणून विचारलं तर सरपंच म्हणाले माझी आहे म्हणून. काय? त्याची नाही, माझी आहे. फसवून गेले झाल्या. हो माहिती आहे मला. नाही म्हणजे सूर्याच बोलला. आणि मग त्याचा असा समज झालाय की ती जमीन परत मिळवण्यासाठी की मी तुला पुणे केलाय म्हणून. चांगली गोष्ट आहे. आणि काय चांगली गोष्ट आहे? अरे असली तरी फसवूनच घेतली ना. का? अरे मग घेऊ दे ना. तुला काय करायचं? आणि तू माझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये का लक्ष घालतोस? पण तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडणार ना. अरे नाही वाटायचं मला. कळलं तुला? पण का? ते बडे व्यक्ती माझ्याकडे म्हणजे काही नाही सांगितलं ना. काय झालं दाजी? काही नाही. अरे काही नाही. अरे तू का लागतोस मला? अरे खोड आहेस. आणि ते मी तुला का सांगावं? आज तुझ्या पुढे दाजी हात जोडला. पण तुम्हाला मी एक सांगेन, ती जमीन मी घेतो. होय, पण त्याने देण्यास नकार दिला. चालतो तू. स्वतःला शब्द दिलाय दाजी. आणि जेव्हा मी स्वतःला शब्द देतो ते विषय संपतो. मी दिलेला दुसऱ्यांदा शब्द पाळतो आणि तेथूनच माझा विशेष जर माझ्या मुलीला काही त्रास झाला तर मी काय करू शकतो याचा अंदाज नाही तुला. कुणाला काही होणार नाही याची खात्री देतो मी. मला तुझी खात्री नको. तुम्ही नको. जा चालतो तू. नाही, आज तर नाही जाऊ शकत मी. जा सांगतो ना. जा निघतो. नाही, याआधी तुम्ही सांगितलं होतं 2 दिवस दिले होते मला. काय दाजी विसरला? बस असं जात नाही ना. हेच पाहतो मी. तुम्ही दिले शब्द पाळत नाही असं समजू का? ये माझ्या नजरेत कमून जा. निघा. या तरी वेळ दूर हो. जा इथून. ओके. सुमती. सुमती बाहेर ये. हा बघा, सुमती कुठे आहे? कुठे गेली? किती वेळ झाला? बाजारात गेले येतो नसेल. तुझा जा आतमध्ये. मला तुमचीच वाट बघत होतो. जा. का दाजी? फक्त एक बाबा विचारलेला प्रश्नाची उत्तर दे. आमची फसवणूक का केलीस तू? काय? का? अरे कुठून? ती कशासाठी आलास? त्याच्याबद्दल कधी विचारलं का तुला? पण अरे आता विश्वास टाकून तुला शेता आठवे वेळेचं नाटक करतो मला धोका दिलास. धोका दिलास. नाही दाजी. बस. हो केलं तेवढंच पुरं झालं. असं का केलं थोडं झालं? अरे बाहेर जाऊन कशाला फोन करतोस? तू तुझ्या आईजवळ फोनवर असताना सार ऐकलंय. खूप समजदारीच्या गोष्टी करत होतास. त्याचा अर्थ काय? तू वेडा नाही असत ना? काय विचारतो तुला मी? तू वेडा नाही असत ना? आणि काय विचारतो तुला मी? तू हो, मी नाही आहे वेळा. नाही आहे वेळा. कशासाठी आला शिकव? सदा बघायला. हो, बापाने केलेल्या नीट कृत्याचा पश्चाताप म्हणून मी स्वतःला सदा करून घेतली आहे वेळा म्हणून राहण्याची. पण दाजी, यामध्ये खरा फसवण्याचा किंवा सोडून होण्याचा हेतू नाही आहे माझा. विश्वास ठेवा माझ्यावर. तुझा माझा संबंध काय? फार मोठा संबंध आहे आपला दाजी. माझ्या बापामुळेच तुम्ही विध्वस्त झाला आहात. त्या राघवेंद्र जेवला ज्याला टंक मांडण्याचा घर उचलला. त्याच्याच वारसाला मी तर होतो. त्याच्याच वारसा मी पोसत होतो. दाजी, तुम्हाला राग येणं स्वाभाविकच आहे. पण मी खरं सांगितलं असतं तर तुम्ही मला एक तरी क्षण तर राहू दिलं असतं का? तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जेव्हा मला माझ्या आईने सांगितलं तेव्हा मला अतिशय दुःख झालं.
आणि त्याच वेळी ठरवलं ज्याला आपल्या बाबाला उद्ध्वस्त केलंय त्याला यापुढे लागेल की मदत करायची, त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायची. पण घरात 2 जवान मुली असताना कोणता बाप एका बरोबर आश्रय देईल? म्हणून वेळा म्हणून तुमच्या अवतीभोवती काही दिवस फिरू लागलो, तुमची कामे न सांगता करू लागलो. त्यामुळे तुमचा माझ्यावरचा विश्वास वाढत गेला. अंधविश्वास होता रे तो माझा. बघता क्षणी चेहरा वाचता तिच्या बाबतीत कसा गाफील राहिला. ते पोरा काय केलंस तू? नाही केलं असतं तरी माझं आयुष्य कसा कंटाळत होतं ताजी. हे सगळं ऐकल्यावर मी शांत बसला. मला पटणार नव्हतं नव्हे तर मला सहनही झालं नसतं. माझ्या बापाने केलेल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून जेवढी शक्ती तेवढी मदत करायला मी तुमच्या आश्रयाला आलो. मोठ्या मनाने तुम्ही ताजी मला जवळ केलं. तीच माया माझ्यावर कायम ठेवा ताजी. माझ्या मागण्याचा चुकीचा अर्थ काढू नका ताजी. किनाऱ्यावरच्या खडकावर आदळणाऱ्या प्रत्येक लाठीला ते खडकाने माझ्यावर आदळलं. असाच एक प्रश्न केला असता तर त्या लाटेचं येणं थांबणार होतं का? त्या खडकाचं सिद्ध कमी होणार होतं. किनारे झिजण्यासाठीच असतात आणि झिजायचं आणि हळूहळू संपत जायचं. नको ताजी असं नका बोलू. तुझ्या बाबतीत माझी काहीच तक्रार नाही. आणि हो, आम्ही आमची स्वतःची काळजी घेऊ. तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. ताजी काळजी घे. ताजी ताजी नक्की असं करू. माफ करा ताजी. मी तुझ्या बापाला कधीच माफ करणार नाही. अंधारात ठेवलं मी सगळ्यांना. नाही, तुझा प्रामाणिकपणा हो हेतू चांगला होता पण त्यामुळे सगळेच दुखावलेत मग. दाजींना थोडं वाईट वाटलं पण ते नाही म्हणाला. म्हणून विचारलं. बरं ठीक आहे ठीक आहे. यापुढे तुम्ही तुमची काळजी घेत जा. म्हणजे ए दादा, तू कुठेही जाणार नाहीयेस हं? दिव्या मी इथे झालेल्या दादीला नाही आवडणार आता. तू गेलेलाही त्यांना नाही आवडलं. नको जाऊस रे. खूप गरज आहे तुझी आम्हाला. नाही दिव्या. दिव्या सुमन कुठे? अरे तुला भेटायला गेले. म्हणजे ती माझ्या घरी गेली असेल. शिट. अरे काय झालं? अगं दाखवू असेल माझ्या घरी. तू असेल जाणार का तुझ्या घरी? अगं हो माहितीये मला, पण त्यात खूप भडकले. का? सांगतो नंतर. सूर्या अरे तिकडे जाऊ नकोस आणि इथे थांबू नकोस. तिथं यावेळी अरे नाही देवा, अरे मला जावंच लागेल. यावेळी दाजी दाजीला काय वाटतं ना ते त्यांनी करावं, कारण वडील आहेत ते तिथे आणि मी ते सर्वस्व. चल येतो. आलं पुन्हा ते वादळ. नवे वारे घेऊन म्हणजे पुन्हा पडझड, सगळ्याचीच मोडतोड. आणि हे सगळं आवरायला उरलेलं आयुष्य वेचायचं त्यांनी. कसलं हे जीवन? सुखाचे दंशन दाखवून दुःखाच्या दिघाला घालून टाकावं आणि त्यातून वर पार करायला अख्खं आयुष्य कमी पडावं. तोपर्यंत पुढं जगायचं त्यांनी जसं जमेल तसं. पण यावेळी असं होऊ देणार नाही होऊ देणार यावेळेस. दादा काय झालंय कळेल का? दिव्या सुमत गेली सूर्या
एक दुसऱ्याला पसंत करतात ते दाजींना कळलंय. काय दादा हे बाबा तर शांत नाही बसणार. कसे भडकले असतील. नाही त्यांना आपण शांत करू कसं नाही देवा, बोलून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे शांत राहणं योग्य. पण शांत राहून कसं चालेल? बोलूनही काही उपयोग होणार नाही. आपल्याला तर त्यांनी केव्हा जायला सांगितलंय. दिव्यात तर ते नजरेसमोर उभं करत नाही. सुमी आणि सुयाता कुठे, त्यांचाही त्यांना राग येऊ लागलाय. त्यामुळे शांत राहण्यात योग्य आहे. शांत राहून कसं चालेल? आपण जाऊ बघूया का त्यांना. ठीक आहे चल. हा चल. बाबा, अहो, ऐका तर माझं. चालेल. अहो, ऐका तर घ्या माझं. आज बसले खायचा पाय 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 अहो, बाबा, दाजी, 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 दाजी. अरे काय करणार तुम्ही? म्हणून बाकी यायचं दाजी, अरे काय तुमचं? अरे कोण आहात तुम्ही? दाजी, 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 काय करताय तुम्ही? हो मारून टाका एकाचे आणि मोकळे व्हा. तुम्ही मोकळे आम्ही मोकळे हो. आई शांत हो ना. थांब तू बोलू दे मला. अगं पण तुका थांब बाबा. अहो काय चुकलं होतं माझं? सांगा ना काय चुकलं होतं? अहो, आपल्याच मनात असणाऱ्या एखाद्या जोडीदारासोबत बोलणं म्हणजे पाप आहे पाहू. हो बाबा मान्य आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला काही कळवलं नाही. पण याचा अर्थ असा नव्हता की आम्ही काहीतरी चुकीचं करत होतो. आज कोण चूक आणि कोण बरोबर तू ठरवू नकोस. समजला? मग कोण ठरवणार? फक्त तुम्ही? हा. बाबा निदान आम्हाला आमची बाजू मांडण्याची वेळ तरी द्या. एकदा आपल्या मुलीला जवळ घेतलं असतं तर तुम्हाला कळालं असतं त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या अडचणी काय. बाबा अख्खं गाव एका बाजूला आहे आणि आपले एकट्या सगळीकडे एका बाजूला. असं म्हणायला कुणी नाही हो आमच्याकडे. कुणीच नाहीये. बाळवंट केली ते माझी जीवनाचं आणि एकाकी जीवन जगायला मला भाग पडला. जन्माच्या आयुष्याचा तमाशा मांडला त्यांच्यावर मी राहिला होता का? असंही बरोबर फटकून मी लहानाचं मोठं केलं होता. अगं जबाबदारी झटकून भीक बघायला सोडलं नव्हतं तुला आणि याच्यात पान भेटच काय? बाबा तुम्ही चुकीचा समज करून घेताय. तर विचार सुद्धा केला खपून घेणार नाही मी. समाजा ऐका माझं. सोया मला तसा चालतोय तू. माझ्या ऐका माझं. काय करताय? या बसायचे. काय काढून घेताय? हो शांतपणे मागे काढता येईल ना. सूर्य तू जा इथून. नाही सुमे, दाजीने आम्हाला ते समजून घेतलंच पाहिजे. येतील पण यावेळेला तरी घरी जा. नाही जमत. मेहरबानी करून यावेळेला तरी घरी जा. अरे नाही जाऊ शकत. दाजीने आम्हाला समजून नाही घेतलं ना तर नाही राहू शकत एक दुसऱ्याशिवाय. कळतंय का तुला? हा कळतंय मला पण एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ही पद्धत नाहीये. असं वागून काही साध्य होणार आहे का? जीवाच्या तेव्हा निर्णय घेण्यापेक्षा थोडा ट्राय राहू द्यावा. झालेले गैरसमज थोडे बोथड होऊ द्यावे. त्यामुळे निर्णय घेणं सोपं होतं. एक पास झालं तुमचं. हा शहाणपणा करतोस. अरे पान पडण्याचा काम येतो करतोस. वेगळं असं काही करत नाही. बिघडलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यात यासाठी मला तुझी मदत नको. सगळं तुम्ही ठरवू नका दाजी. हो मीच ठरवणार. सगळं मीच ठरवणार. इथं कोणाची मर्जी थोपवून घेणार नाही. ह्याच तुमच्या अहंकाराला गाडायला आलो मी इथं. माझं काय करायचं? अरे कोण आहेस तू? सांग कोण आहेस तू? पहा माझा चेहरा पहा आणि तुम्ही सगळं कोण आहे मी. नाही ओळखता आलं ना मग प्रश्न विचारायचे घाई करू नका दाजी. या आधी विचारल्या प्रश्नांची उत्तर मिळायची बाकी आहेत अजून. त्या करायला काय थोड्या वेळात निघायचे आपल्याला. जय तुला काय मिळालं रे? बाबांच्या मनात असं विष घालव. मी कुणालाही काही सांगितलं नाही. खोटं बोलू नकोस. खरं बोलतो तुम्ही. दाजीला कोणी काही सांगितलं नाही. दाजीने मला जे प्रश्न विचारले ना त्याची मी फक्त उत्तर दिली. सुमती मनात आलेलं फक्त व्यक्त केलं होतं.
कुणाच्याही मनात भरून नाती तोडणं लक्षात नाही माझ्या. चल नितेश. राजी शांत वाटली. हो आपलीच मुलं आहेत ना. मग तुम्ही काय काय विचार करताय? त्यांची काय चुकलं तुम्ही माफ करा ना. एकदा झालेली चुकी पुन्हा होऊ देणार नाही. राजी 30 वर्षापूर्वी झालेल्या प्रसंगाला तुम्ही अजून तितकंच महत्व देता. आणि का महत्व देत नाही? सत्य वीस होते ते त्रास मला सांगतो. आपल्या मधले पंच आणि पंचामध्ये ओळख आपली नाही ओळख हे म्हणून मला धोके मिळतात. मला कोणी धोका दिलेला नाही. या धोका नाही तर का या देवाने उठायचं नाटक मला पसंत. विचार माझा पोटचा फुटका समज होतो तरी माझ्या सुरत बसला. का दाजी असा विचार करता तुम्ही? तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम नव्हतं? हो लग्न झालं पाच. मग ह्याचंही होईल. प्रेम आधी केलं काय आणि लग्नानंतर केलं काय फरक पडतो? फरक पडतो मला या घराला आणि या समाजाला. म्हणून तुमचा विरोध आहे. हो तुला काय म्हणायचं? काय म्हणायचं? नाही तर तिथे माझ्या मुलीचं असं काही होणार नाही. मला इथे मला इथे होईल अजून काय जन्मात ताजा आहे म्हणून मला इथं नकोय साहेब. कुणाकडे म्हणलं होते सारं? आता मला नको विषय सांगा दाजी. आज कळलं पाहिजे. एवढं सांगितलं तर हे सांगा. कोण होता तो? सांगा कोण होता तो? अरे लहान भाऊ होता तो माझा. भाऊ होता तो माझा. त्याच्यात वेळ म्हणून मला सारे दिवस आले. रेकॉर्डची नाटकं तो खेळला तो काय लागला नाना तऱ्हेने समजवलं त्याला. नाही हे मला आंधळा झाला होता. जीव गुंतला होता. ते मग कशाला मोठ्या भावाचं ऐकेल केलं केलं तरी त्याच्या मित्राला स्वाती सांगत आणि त्यानं स्वतःचा स्वार्थ मला आणि तुम्ही ते सगळं विसराव आणि सांगा ना कसं विसरू मी सांगा ना. पण त्याची सजा माझ्या रवाला मिळाली. तिच्या भावात माझ्या रमाला खरं घरातून बाहेर आलं. आणि बहीण पडवण्याचा आरोप करून माझ्या रमाला बाहेर आली. माझ्या रमाने बंद ती सत्ता सगळ्यांनीच त्याची गुंज कुणाच्याच हृदयाला अंगायचा बाजार फुटला नाही. तुम्ही कसं सगळं विसरावं सांगा ना कसं विसरू मी. माझी शांत व्हा. माझ्या बापाला त्याच्या मित्राला केलेल्या कृती सजा मिळाली. नाही देवा. त्यांना सजा दिली गेली. होय ना दाजी? रमण तुम्ही असं दाजींना का विचारताय? अख्ख्या गावाला माहिती आहे ते दोघं त्या केसर पाण्यात गेले होते. खरं कारण दाजींनाच माहिती आहे. सांगा दाजी. एवढं सांगितलं तर हे सांगा. रमण बस झाला. एक मिनिट. सांगा दाजी. का मारलं त्या दोघांना? माझा भर गेला. केस करायच्या तरी काम मला ऐकायचं तुम्हाला. त्यांनी माझ्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. आणि मग कसा शांत बसू सांगा ना कसा शांत बसू. त्यानंतर तुम्ही शांत बसलात नाही. संधीची वाट पाहत होता आणि एक दिवस केसर पाड्यात काय प्रकार घडतो हे पाहायला त्या दोघं गेला असता. त्या संधीचा फायदा घेतला. घेतला फायदा आणि मारलं. आणि याच केसची चौकशी करायला आज काही तो नाही. मला तुम्हाला यातून एकच गोष्ट सांगावी अशी वाटते. तुम्ही हे सगळं तुमच्या पत्नीच्या प्रेमाखातर केलं ना? तुमच्या भावाने तेच केलं होतं. शिवापाट पळून गेली नसती तर तिच्या भावाने तिचा जीव घेतला असता. सांगा काय करायला होतं त्याने?
दाजी प्लीज शिव्या देऊ नका. का तुला का त्रास होतो? तुझे कोण लागतात? आई बाबा आहेत त्या माझे. होय, आणि त्यांचा कुणी अपमान केला सहन होणार नाही मला. आणि मग इथं काय आहे? जपत बसते फक्त सांगायला माझ्या आई बाबाला न्याय मिळवून द्यायला. जिवंत असेल तर तोंड टाकू नको म्हणावं. जिवंत नाही ते दोघं. फक्त एकदा समजून घेतलं असतं तर दुनियेशी बदलली असते. त्यांची दुनिया तुम्हीच होता त्याची. त्यांनी स्वार्थ नाही पाहिला. तो तुमच्या भल्यासाठी त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांना वाटलं होतं इथून गेल्यावर सगळे प्रॉब्लेम सुटतील. पण तुम्हाला त्रास काही करता दोघेही परत आले. तिने आपल्या भावाला खूप गयावया केली. पोटात वाढत असलेल्या बाळाची शपथ घातली. पण दया नाही आली. शेवटी प्रेमाचा अंकुर वाचवण्याची त्या नवरा बायकोची धडपड चालू झाली. मुलाने बायकोला सांगितलं जा पळीतून आपल्या बाळाला वाचव. बाळालाही सोडून जाता येत नव्हतं आणि नवऱ्यालाही गमवायचं नव्हतं. मुलाने शपथ घालतात काळजावर दगड ठेवून निघून आणि एका झाडाच्या झुडपात आपल्या जोडीदाराला मारण्याचा पावला केला. आपल्या जोडीदाराला वाचवायला गेले. तोपर्यंत त्यांनी तिची साथ सोडली होती. कितीतरी वेळ तशी त्याच्याकडे पाहत राहिली. भयान रात्र झाली तरी ती तिथेच राहिली. एकटी केस पाण्यात आली. आणि त्याच केसर पाण्यात 30 वर्षापूर्वी आत पिकतात ती माझ्या बाबाची चिंता पेटत. माझ्या बाबाची चिंता पेटत. माझ्या आईने बाबांना अग्नी दिला होता. त्यावेळी तुम्ही तिथे आला होता. आईला वाटलं तुम्ही तुमच्या भावाला शोधत तिथे आला. पुढे येऊन सगळं सांगावं असं वाटलं नाही. तुम्ही त्या दोघांना मारून निघाला. त्यानंतर कित्येक वर्ष त्याच दिवशी रात्री मशाल पेटून श्राद्ध गागत होती. अगदी गेल्या वर्षीपर्यंत. नंतर आई गेली सोडून मला. म्हणून मी आलो. माझ्या आई बाबांना चुकीचं समजू नका. त्याची अंतिम विधी याच बाबतीत करण्याची परवानगी द्या दाजी. परवानगी द्या. मुक्ती द्या दाजी. मुक्ती द्या.
त्यावेळी त्याला नाही पाहिलं दाजी झालं गेलं विसरून जा आणि रमणच्या लोकांना तुमचा लहान भाऊ वेळा असं समजा तो पुढं आता तेच करणार आहे पुढं मला माफ करते नाही दाजी माफ करा ते सूर्य सूर्याला हो त्याला माफी देणार हो एकत्र राहण्याची हा सूर्या अरे ये सुमित ये सूर्या तुझ्या आई वडिलांना विचार माझी सुमती तुम्हाला सूर बनून चालेल ना ती केव्हाचीच आहे ताईचं लग्न झाल्यावर बाबाची काळजी घेणार ना नाही बेटा आता नाही लढायचं आज मला सगळं भेटलं हो दाजी तुमच्या गेलेल्या जमिनी परत तिला मिळवण्यात नाही हो आणि त्या जमिनीचे कायदेशीर मालक तुम्ही करत आता अहो उपकार कसले दाजी यासाठी सूर्या देवाची खूप मदत मिळाली मला अरे अरे तेव्हा तुझे कसे उपकार मानणारी मी आणि हो दाजी सुमती आणि दिव्याचं हॉटेल पाहायचं असेल तर प्लॅन रेडी आहे रमणच्या लॅपटॉपमध्ये काय खरंच हो हो आणि घरात सुद्धा अरे तुम्ही कुठे निघाला मुंबईला अशी एक वाजवी ना